आज बनवणार आहोत स्पेशल थाळी आणि त्यातली स्टार डिश म्हणजे आपली लाडकी शेवभाजी। सगळ्यात आधी कढईत तेल गरम केलं आणि त्यात टाकलं आपलं भन्नाट असं वाटण। तुम्ही म्हणाल हे वाटण बनवलं कसं? तर आपण वाटणामध्ये कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि आलं हे छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं। हे वाटण इतकं सुगंधी आहे ना, शेजारच्यांनाही कळणार की आज काय बनलं आहे। आता परत थोडं तेल कढईत घेतलं, वाटण घातलं, परतून घेतलं छान असं। धना पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ आणि आपला हिरो मसाला म्हणजे काश्मीरी लाल चटणी, त्यामुळे शेवभाजी एकदम छान अशी दिसते। त्यानंतर घरगुती चटणी टाकली, त्यामुळे एकदम अशी झक्कास चव येते। वरून घरचं तिखट घातलेलं आहे। हो, पाणी जरा जास्त वाटतंय ना, अजून भाजीमध्ये थोडा ट्विस्ट येणार आहे। आता टाकतो एक वाटीभर शेव टाकली ना की भाजी अगदी घट्ट होणार बघा। एक लक्षात ठेवा, शेव टाकल्यानंतर फक्त 5 मिनिटात गॅस बंद करा, नाहीतर शेवाचं पिठलं व्हायचं। आमच्याकडे ना शेव साईडला घेऊन खातात, पण आम्हाला तर अशी भाजी शिजलेले शेवच भारी लागते। तुम्हाला कशी आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा। चला भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत।